व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणतो. हे प्रमाणपत्र आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत. आता मित्रांनो, डॉक्युमेंट्स ज्यावेळेस तुम्ही अपलोड करता त्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची लिस्ट मी समोर तुम्हाला देईलच आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. पण त्या अगोदर यासाठी तुम्हाला एक कॉलेजचा 15A फॉर्म किंवा कव्हरिंग लेटर म्हणतो आपण त्याला, हे लागत असतं. पण जर तुम्ही कॉलेजला नसाल किंवा कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत नसाल तरीसुद्धा आता तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढू शकता. त्याऐवजी तुम्ही CET किंवा नीटचा फॉर्म या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आणि जर या ठिकाणी तुम्हाला CET द्यायची नसेल तरीसुद्धा कोणत्याही CETचा फॉर्म भरा. LLB CET असेल किंवा MST CET असेल, कोणत्याही CETचा फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म तुम्ही फॉर्म 15 ऐवजी अपलोड करायचा आहे. त्यावरती तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निघून जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या ठिकाणी डॉक्युमेंट्स बघणार आहोत. जात पडताळणीसाठी या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, विद्यार्थ्यांसाठी त्यांचं डॉक्युमेंट्स काय काय ते दिलेले आहेत बघा. A to Z माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या PDFची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिली. वडिलांचे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्या लागणार आहेत ते खाली दिलेले आहेत. तसेच तुमच्या आजोबाचे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिले. आणि खाली काहीतरी तुम्हाला महसुली पुरावा द्यावा लागेल, तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले. एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे लागतील. या PDFची तुम्हाला झेरॉक्स काढून तेवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन सर्च करायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाईन अशा प्रकारे सर्च करा. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक वेबसाईट येईल बघा. CCVIS अशा प्रकारे ही वेबसाईट आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे. आता या ठिकाणी आपण नवीनच फॉर्म भरत आहोत म्हणून या ठिकाणी न्यू युजरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर आपलं अकाउंट ओपन होईल आणि त्यानंतर आपण हा फॉर्म भरू शकतो. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. न्यू युजरवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी स्टार्ट होईल. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी श्रीमती काय जे असेल ते या ठिकाणी तुमचं निवडून घ्यायचं आहे. नंतर या ठिकाणी फर्स्ट नेम या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. मिडल नेम या ठिकाणी वडिलाचं नाव आणि लास्ट नेम या ठिकाणी आडनाव. नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. सेंड OTP वरती क्लिक करून मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा. तुमचा ईमेल ID तुमचा युजर नेम असेल तो तुम्हाला नंतर लॉग इनसाठी लागेल. पासवर्ड तुमचं नाव @123 टाका. कॅप्चा कोड टाकायचा आहे. समोर जसा कॅप्चा कोड दिला आहे त्या पद्धतीने हा कॅप्चा कोड टाकून सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. एकदम बेसिक माहिती, ही माहिती विद्यार्थ्याची माहिती टाकायची ज्याची कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतो. रजिस्ट्रेशन करताना काळजीपूर्वक करायचं आहे, कुठेही चूक होऊ द्यायची नाही. ते समोर तुमच्या डॉक्युमेंटवरती नाव येऊन जाईल बघा. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिलअप करतो. फिलअप केल्यानंतर सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला अकाउंट या ठिकाणी सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. तुमच्या ईमेलवरती एक ईमेल आलेला आहे, तो ईमेल व्हेरीफाईड करायचा आहे. व्हेरीफाईड केल्यानंतर तुमचं अकाउंट या ठिकाणी ॲक्टिव्ह होईल. आता आपला अकाउंट ॲक्टिव्ह झाला आहे, ईमेल व्हेरीफाईड झाला आहे. ईमेल ॲड्रेस टाका. पासवर्ड जो टाकला आहे पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर टर्म्स अँड कंडिशन येतील, त्याला खाली यायचं आहे. ॲग्रीवरती क्लिक करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे. टाईप ऑफ ॲप्लिकेशनमध्ये तुमचं एज्युकेशनसाठी की इलेक्शन आहे की सर्व्हिस आहे, तर आपलं शिक्षणासाठी एज्युकेशन पर्याय निवडायचा आहे. नंतर पर्पज स्क्रुनिटी काय आहे तुमचं या ठिकाणी शिक्षणासाठी, मग 10वी-12वीसाठी की कोणतं कारण या ठिकाणी ग्रॅज्युएशनसाठी, तर आपलं 10वी-12वीसाठी. नंतर बघा क्वालिफिकेशन तुमचं या ठिकाणी तुम्हाला बिलो 12 ते आपलं ते तुमचं जे असेल ते निवडायचं. ग्रॅज्युएशन असेल काय जे असेल ते निवडा आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन द्यायची बघा. ॲटोमॅटिक तुमची इन्फॉर्मेशन या ठिकाणी येऊन जाईल. ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, एज्युकेशन, फॅमिली, नंतर मायग्रेशन वगैरे असलं तर फॅमिली, कास्ट व्हॅलिडिटी, अपलोड डॉक्युमेंट या अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या. नंतर ॲप्लिकंट नेम ॲज कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेटवर तुमचं जसं नाव आहे त्या पद्धतीने नाव या ठिकाणी टाकायचं आहे. जसं तुमचं कास्टवरती नाव असेल तसंच नाव या ठिकाणी टाका. खाली आधार कार्ड नंबर दिला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. नंतर बघू शकता तुम्हाला डेट ऑफ बर्थ दिले, त्या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची. आधार कार्ड नंबर टाकताना कुठेही चूक होऊ द्यायची नाही.
डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. नंतर बर्थ प्लेस, तुमचं जन्माचं ठिकाण कोणतं आहे हे ठिकाण तुम्हाला तुमच्या डोमेसाईलवर किंवा तुमचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच आपण शाळा सोडायच्या दाखल्यावरती दिसेल. नंतर तुमची कॅटेगरी निवडायची. SC ST OBC NTD काय जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची. नंतर कास्ट कोणती, त्या ठिकाणी तुमचं त्या कॅटेगरीमधून जी कास्ट असेल A to Z कास्ट खाली दिलेलं आहे त्यापैकी तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची. तर मी या ठिकाणी कास्ट निवडून घेतो. कास्ट निवडताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक निवडायची. नंतर ॲप्लाइड कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट, कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे ती डेट टाकायची आहे. खाली यायचं आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम डिस्ट्रिक्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे म्हणजे तुमचा मूळ जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर डेजिनेशन ऑफ सर्टिफिकेट इश्यू अथॉरिटी, कोणी तुमचं सर्टिफिकेट इश्यू केलं आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर असतील, तहसीलदार असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, काय जे असेल ते निवडून घ्यायचं आहे. नंतर मग कोणते सब डिव्हिजनल ऑफिसर होते तो तालुका तुमचा या ठिकाणी निवडून घ्या. खाली यायचं आहे. कास्ट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही दिले होते अगोदर ते या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेटली जनरली त्यापैकी ते डॉक्युमेंट्स तुम्हाला निवडून घ्यायचे. तर मी ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी निवडून घेतो. तुम्ही यापैकी जेवढे कास्ट काढण्यासाठी डॉक्युमेंट दिले असतील तेवढे या ठिकाणी निवडून घ्यायचे आहेत. हे डॉक्युमेंट तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती दिलेले असतात, काय काय प्रूफ तुम्ही जोडलेले आहेत. व्यवस्थित सर्व प्रूफ या ठिकाणी कोणते जोडले ते टाकून घ्या. नंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा सर्वप्रथम विचारलं आहे तुम्हाला मदर टंग. मदर टंग म्हणजेच तुमची मातृभाषा कोणती ते तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. मदर टंगमध्ये आपली मराठी मातृभाषा निवडा. रिजनल डायलेक्ट या ठिकाणी तुमची भाषा परत आपली मराठी म्हणून या ठिकाणी मी मराठी परत टाकून देतो. गॉड किंवा गॉडनेस नेम, तर या ठिकाणी तुमचं जे देवाचं ठिकाण असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. ते ठिकाणी मी या ठिकाणी टाकून घेतो. तुमचं जे असेल गणपती असेल किंवा काय असेल जे एखादं देवाचं ठिकाण असेल ते ठिकाण या ठिकाणी तुमचं टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व ठिकाणं टाकून घ्या. नंतर सरनेम दिलेत तुम्हाला 5 आडनाव या ठिकाणी द्यायचं. कोणत्याही देवाचं ठिकाण या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तुमचं जे आराध्य दैवत असेल ते सुद्धा या ठिकाणी टाकू शकता. 5 आडनाव द्यायचे आहेत तुम्हाला या ठिकाणी. तुमच्या नातेवाईकांचे रिलेटिव्हचे 5 आडनाव टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. आर तर ओके करायचं आहे. आता ॲप्लिकंट ॲड्रेस द्यायचा आहे. तुमचा जो राहता तो पत्ता द्यायचा आहे. करस्पॉन्ड ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 कंपल्सरी आहे. नंतर स्टेट, नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट, नंतर तुमचा तालुका, पिनकोड, नंतर तुमच्या या ठिकाणी कोणत्या वर्षापासून तुम्ही त्या पत्त्यावर राहत असाल तर तुम्ही तुमचं जन्माचं वर्ष निवडू शकता. करस्पॉन्ड ॲड्रेस त्याच पद्धतीने टाकायचा आहे. हाच जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर यस करा, ॲटोमॅटिकली ॲड्रेस निघून जाईल. नसेल तर नो करून मॅन्युअली तुम्ही टाकू शकता जो तुम्हाला टाकायचा आहे तो. नसेल तर तुम्हाला जो राहत असेल तो जर परमनंट असेल तर परमनंट ॲड्रेस इज सेम तर यस करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. आता ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक माहिती द्यायची. यामध्ये बघा सर्वप्रथम आता एज्युकेशनमध्ये तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी आणि कॉलेज 3 दिले आहेत. तुम्ही ज्यापैकी पात्र आहात ते तुम्हाला टाकायचे. प्रायमरीमध्ये प्रायमरी निवडून घ्या सर्वप्रथम. नंतर प्रायमरी एज्युकेशन इन्स्टिट्यूट अँड ॲड्रेस, तुमच्या शाळेचं नाव आणि पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. व्यवस्थित तुमच्या शाळेचं नाव आणि पत्ता टाका. कोठेही या ठिकाणी चूक होऊ द्यायची नाही. तुमचं प्रायमरी म्हणजे 1ली, 2री, 3री, 4थी काय जे शिक्षण झालं आहे ते कोणत्या शाळेत झालं आहे त्यापैकी ते टाकायचं. कुठून कुठपर्यंत तुम्ही ते प्रायमरी शिक्षण झालं आहे ते सुद्धा टाकायचं आहे. नंतर त्या ठिकाणी कास्ट कोणती होती तुमची तीसुद्धा निवडून घ्यायची. नंतर मग सबकास्ट कोणती होती त्यामध्ये तुमची तीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला कास्ट मेन्शन इन रेकॉर्ड. नंतर कंप्लीट झालं आहे का तर कंप्लीट करायचं आणि ॲड पर्यावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपली प्रायमरी एज्युकेशन ॲड झाले. त्याच पद्धतीने आता सेकंडरी. परत सेकंडरी नेम अँड इन्स्टिट्यूट ॲड्रेस, तुम्ही सेकंडरीला कोणत्या शाळेत होतं त्या शाळेचं नाव आणि पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. इयर फॉर्म, केव्हापासून तुम्ही या ठिकाणी सेकंडरी म्हणजेच माध्यमिकला होतात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. इयर 2, कुठपर्यंत तुम्ही माध्यमिक शिक्षणाला वर्षाला होतात ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. नंतर कॅटेगरी कोणती होती त्यावेळेस तुमची तीच कॅटेगरी असेल जी तुमची आत्ता आहे ती. नंतर तुमचं कास्ट मेन्शन रेकॉर्ड कोणतं होतं तुमच्या TCवर ती बघून तुम्हाला या ठिकाणी तुमची सबकास्ट परत निवडून घ्यायची. हे फॉर्मॅट तुम्हाला सेम राहील. तुमचं प्राथमिक असेल, कॉलेज एज्युकेशन किंवा कोणतं एज्युकेशन असू द्या. त्याच पद्धतीने आपलं आता परत कॉलेज एज्युकेशन ॲड करायचं आहे. परत कॉलेज एज्युकेशनवरती क्लिक करा. नेम अँड इन्स्टिट्यूट ऑफ ॲड्रेस, तुमच्या कॉलेजचं नाव आणि ॲड्रेस टाकायचं आहे. इयर फॉर्म, केव्हापासून तुम्ही त्या शाळेत होतात किंवा कॉलेजला होतात ते टाकायचं आहे.
इयर टू कुठपर्यंत होतात ते सुद्धा टाकायचे. नंतर कॅटेगरी निवडायची. सिलेक्टमध्ये या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी होती ती कॅटेगरी परत निवडा. सब कॅटेगरी परत निवडून घ्यायची आणि समोर एज्युकेशन स्टेटस दिलं आहे तर तुम्ही या ठिकाणी कंप्लीट झाला आहात का तर यस करून ॲडवरती क्लिक करायचे. प्रायमरी, सेकंडरी आणि कॉलेज एज्युकेशन आपलं ॲड झालेलं आहे. परत सेव्ह अँड कंटिन्यू पर्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आर यू शुअर विचारेल तर ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर खाली यायचे. या ठिकाणी बघू शकता फादर्स नेम. या ठिकाणी आता फॅमिली डिटेल्स द्यायचे. फादर फर्स्ट नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, नंतर तुमच्या आजोबाचं नाव आणि लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव. या पद्धतीने तुम्हाला तुमच्या वडिलाची इन्फॉर्मेशन भरायची. नंतर खाली बघू शकता ग्रँडफादर नेम, तुमच्या आजोबांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव आणि आडनाव. या पद्धतीने तुमच्या ग्रँडफादरची सुद्धा इन्फॉर्मेशन भरून घ्यायची. आणि खाली तुम्हाला ॲड्रेस विचारला आहे तो ॲड्रेससुद्धा व्यवस्थित टाकून घ्यायचा. बघा मी सर्व व्यवस्थित इन्फॉर्मेशन टाकतो. परमनंट ॲड्रेससुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे. ॲड्रेस टाकताना व्यवस्थित टाका. व्यवस्थित ॲड्रेस भरल्यानंतर तालुका वगैरे टाकायचा आहे. नंतर फादर ऑक्युपेशन, तुमच्या वडिलांचा व्यवसाय काय ते टाकायचं आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही भरून घ्यायची. नंतर ऑफिस किंवा ॲड्रेस दिला आहे तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट फार्मिंगसुद्धा टाकू शकता. तर या ठिकाणी आपल्या सर्व्हिसला असेल वडील तर सर्व्हिस, बिझनेस असेल तर बिझनेस निवडायचं आहे. नंतर बघू शकता फार्मिंग हे काय, ॲग्रिकल्चर आहे कोणतं, ऑफिस तर आपलं ॲग्रिकल्चर येतं. नंतर ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही फार्मिंग हा पर्यायसुद्धा किंवा फार्मरसुद्धा टाकू शकता. कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे. नंतर बघा इनहेरिटेड प्रोफेशन ऑफ फॅमिली, तुमच्या फॅमिलीचं प्रोफेशन काय तर फार्मिंग, शेतकरी आहेत. खाली यायचं आहे. ॲप्लिकंट फादर लिटरेट, शिकलेले असेल तर यस करायचं, तुमचे वडील नसेल तर डायरेक्टली नो करायचं. तर आपले वडील समजा शिकलेले तर यस करा. मग सेकंडरी झाले की प्रायमरी ते टाका तर डायरेक्ट सेकंडरीसुद्धा टाकू शकता. परत शाळेचं नावाने ॲड्रेस टाकायचा आहे. इयर फॉर्म केव्हापासून त्या प्रायमरीला किंवा सेकंडरीला शाळेत होतात ते वर्ष निवडायचं आहे. आणि इयर टू कुठपर्यंत होतात ते सुद्धा वर्ष निवडून घ्यायचं आहे. नंतर बघा कास्ट कोणती मेन्शन होती त्यावेळेस ती कास्ट निवडायची. तुमची जी कास्ट असेल ती सबकास्ट निवडायची. आणि सबकास्ट निवडल्यानंतर या ठिकाणी बघू शकता डायरेक्टली तुम्हाला एज्युकेशन स्टेटस, तर या ठिकाणी तुम्हाला कंप्लीटवरती क्लिक करायचं किंवा इन प्रोसेस जर असेल तरी इन प्रोसेससुद्धा पर्याय तुम्ही निवडू शकता. तर मी या ठिकाणी व्यवस्थित निवडतो. खाली बघू शकता सर्व डिटेल्स टाकल्यात. सेव्ह अँड नेक्स्ट पर्यावरती क्लिक करायचं आहे. आर यू शुअर विचारेल तर यस ओकेवरती क्लिक करा. फॅमिली मायग्रेशन डिटेल्स बघा, स्टेट मायग्रेशन तुमचं स्थलांतरण झालं असेल तर यस, नसेल तर नो. नंतर नेटिव्ह प्लेस मायग्रेशन, तर या ठिकाणी दोन्हीसुद्धा ठिकाणी आपले कुठेही स्थलांतरण झालं नाही म्हणून या ठिकाणी नो नोस पर्याय ठेवायचे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करा. परत आर यू शुअर विचारेल तर ओकेवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता याची फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी दिसेल. या दोघं कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या कुटुंबामध्ये कोणी काढली असेल तर टाकायची, नसेल तर डायरेक्टली दोन्ही पर्याय नो करून सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करा. परत आर यू शुअर विचारेल तर ओकेवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता डॉक्युमेंट अपलोड करायचे. ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे. बघा कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करून घ्या. वरती व्ह्यूवरती बघू शकता तुम्ही PDF अपलोड करू शकता 512 KB आतमध्ये. तर सर्व PDF अपलोड करा. नंतर ॲफिडेविट फॉर्म नंबर 17 तुम्हाला जो तहसीलमधून मिळालेला आहे तो. नंतर ओरिजिनल फॉर्म नंबर 3 तुम्हाला जो तुम्ही तहसीलमधून बनवून आणलेला आहे तो सुद्धा अपलोड करून घ्या. नंतर बघा फॉर्म नंबर 15 आहे. जर तुम्ही कॉलेजला असाल तर मिळेल, त्याऐवजी तुम्ही CET किंवा नीटचा फॉर्म अपलोड करू शकता. तर मी CETचा फॉर्म अपलोड करणार आहे. CETचा फॉर्म अपलोड करून घेतला आहे बघा. नंतर फोटो अँड सिग्नेचर, ॲप्लिकंट फोटो, या ठिकाणी अर्जदाराचा फोटो द्यायचा म्हणजे त्या विद्यार्थ्याचा फोटो. ॲप्लिकंट सिग्नेचर, खाली या ठिकाणी विद्यार्थ्यांची साईन अपलोड करायची. ॲप्लिकंट फायर अँड सिग्नेचर, त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या वडिलाची साईन अपलोड करून घ्यायची. दोन्हीसुद्धा साईन अपलोड करा. खाली या डॉक्युमेंट अपलोड करायला येतील. नंतर कॉपी ऑफ बर्थ सर्टिफिकेट, जर बर्थ सर्टिफिकेट काढलेला असेल जन्माचा दाखला तर तो सुद्धा देऊ शकता, नसेल तर त्याला डायरेक्टली स्किप करायचं, सोडून द्यायचं. खाली बघू शकता ॲप्लिकंट फादर प्रायमरी लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजेच काय तुमच्या वडिलाचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं. तर या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि निर्गम उतारे एकत्र करून अपलोड करायचे, मर्ज करून. नंतर बघा पॅरेंटल साईड एक्स्ट्रा ऑफ कोटर बुक, तर तुमच्या वडिलांचं किंवा आजोबांचं कोटर बुकाची नक्कल किंवा पेरेपत्रक अपलोड करा. नंतर बघा ॲप्लिकंट प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. नंतर बघा जो अर्जदार आहे ते विद्यार्थी आहे त्याचे शैक्षणिक दाखले या ठिकाणी अपलोड करायचे. शाळा सोडायचा दाखला असेल, निर्गम उतारा असेल, दोन्हीसुद्धा एकत्र अपलोड करायचे PDF एकत्र करून. मग तुम्ही 4थीचे सुद्धा निर्गम उतारा देऊ शकता, 10वीचा सुद्धा निर्गम उतारा देऊ शकता,
तुमच्याकडे जो शाळा सोडायचा दाखला किंवा TC असेल तो सुद्धा त्यामध्ये ॲड करायचा. तिन्हीसुद्धा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्या ठिकाणी एकत्र करून. तर या ठिकाणी मी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सर्व एकत्र करतो आणि नंतर अपलोड करून घेतो. सर्व डॉक्युमेंट इथले आपले अपलोड झाले आहेत. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघू शकता एनी अदर डॉक्युमेंट्स सपोर्टिंग कास्ट क्लेम. तर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा येऊ शकता, बोनाफाईड देऊ शकता. ऑरमध्ये तुमच्याकडे जे असेल ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्या. यापैकी तुमच्याकडे जे असेल ते, नसेल तर तुम्ही नाही दिलंसुद्धा या ठिकाणी चालते. जे असेल त्यापैकी जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे द्या. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करताना एवढी काळजी घ्यायची की शाळा सोडायच्या दाखल्यासोबत तुमचं या ठिकाणी निर्गम उतारे त्याचमध्ये ॲड करायचे, PDF एकत्र करायचे, नंतर अपलोड करायचे. वडिलांची PDF एकत्र, तुमची PDF एकत्र, या पद्धतीने नंतर सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. तर एक्स्ट्रा डॉक्युमेंट या ठिकाणी 7-12सुद्धा देऊ शकतं. सेव्ह अँड कंटिन्यू करा. तुमच्या फॉर्मचं प्रिव्ह्यू दाखवलं जाईल. व्यवस्थित फॉर्म चेकआउट करून घ्या. बरोबर आहे का? तर सर्व इन्फॉर्मेशन आपली बरोबर आहे. तर मी या ठिकाणी चेक करत नाही, डायरेक्ट खाली स्क्रोल डाऊन करतो. खाली यायचं आहे. या ठिकाणी एक डिक्लेरेशन, त्या टेक कन्सर्नला टिक करायचं आहे. तुमचा या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड दिला आहे, तो कॅप्चा कोड टाकून सबमिट पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन टाका आणि सबमिटवरती क्लिक करा. तर मी या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो आणि सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म हा फायनल सबमिट होऊन जाईल. तुम्ही कशासाठी तुमची कास्ट व्हॅलिडिटी काढता त्यानुसार तुमचं पेमेंट या ठिकाणी समोर दाखवलं जाईल. आर यू शुअर? तर या ठिकाणी फायनल सबमिट करा. मेक पेमेंट करा. आपल्याला 100 रुपयाचं पेमेंट आलेलं आहे. हे पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं. तर या ठिकाणी तुमचा ID जनरेट झालेला आहे. आपलं पेमेंटसुद्धा आता झालेलं आहे. हा ID कॉपी करून ठेवायचा आहे. होमवरती क्लिक करा. खाली तुम्हाला डाउनलोड ॲप्लिकेशन आणि डाउनलोड पेमेंट रिसिप्ट दोन्हीसुद्धा आलेले आहे. दोन्हीसुद्धा डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड झालेलं आहे आपलं. आता या ठिकाणी आपल्याला पेमेंटची रिसिप्टसुद्धा डाउनलोड करायची. पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारे येईल. ही रिसिप्ट तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करावी लागेल किंवा समाज कल्याण ऑफिसला जमा करावी लागेल. अशा पद्धतीने तुमची कास्ट व्हॅलिडिटी